गडचिरोली पोलिसांनी नक्षल विरोधी मोहिमेत मोठं यश मिळवत महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरील जंगलात नक्षलवाद्याच्या शस्त्र निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त केलाय। आत्मसमर्पित नक्षलवाद्यांकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे राबवण्यात आलेल्या संयुक्त आंतरराष्ट्रीय शोध मोहिमेत ही कार्यवाही करण्यात आली। या मोहिमेदरम्यान पोलिसांनी एक INSAS रायफल, 2 सिंगल शॉट रायफल, 2 12 बोर रायफल, मोठ्या प्रमाणात जिवंत काडतुसे, सुमारे 25 किलो IED स्फोटके, 2 क्लेमर सुरुंग, 110 डिटोनेटर्स, 500हून अधिक BGL शेल्स, 7 BGL लॉन्चर्स आणि शस्त्र निर्मितीसाठी वापरली जाणारी विविध यंत्रसामग्री जप्त करण्यात आली। तसेच लॅन्थ मशीन, ग्राइंडर, इन्व्हर्टर, बॅटरी आणि सौर पॅनलसह हस्तगत करण्यात आले। सुरक्षेच्या दृष्टीने काही धोकादायक साहित्य घटनास्थळी निष्प्रभ करण्यात आले। तर नक्षलवादाविरोधी लढाईत ही कारवाई मोठे यश मानली जाते। सांगली जिल्ह्यातील कणेगाव फाटा परिसरात पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर आज राजस्थानकडे जाणाऱ्या एका ट्रकचा अपघात झालाय। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रकचं नुकसान झालंय। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार महामार्गावर अपूर्ण कामे आणि काही ठिकाणची खराब रस्त्याची परिस्थिती यामुळे किरकोळ तसेच गंभीर अपघात वारंवार घडत असतात। या अपघातामुळे काही काळ वाहतुकीवरही परिणाम झालाय। दरम्यान महामार्गावरील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करून रस्ता सुरक्षित करावा अशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात येते। भविष्यात मोठ्या दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षाही व्यक्त केली जाते। नीट पेपर फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने राज्यभर धरणे आंदोलन करण्यात आले। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। यावेळी आंदोलकांनी पेपर फुटी थांबवा, विद्यार्थ्यांच्या भविष्याची खेळ बंद करा अशी घोषणा देत निषेध व्यक्त केलाय। तसेच नीट परीक्षा प्रक्रियेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर शासनाने तातडीने भूमिका स्पष्ट करावी आणि दोषींना शिक्षा द्यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। नमस्कार, आपण पाहतात न्यूज 24/7। आपल्या विविध मागण्यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनातर्फे राहुल भाऊ मोकासरे हे बसलेले आहेत। तरी जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया। काय सांगणार? या देशामध्ये सर्व विद्यार्थ्यांचा जीव इथल्या शासनाने इथल्या व्यवस्थेने धोक्यात आणलेला आहे। आज आम्ही शिक्षण कुणाच्या भरोश्यावर करावं हा प्रश्न सर्व विद्यार्थ्यांच्या, देशातील विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेला आहे। त्या ठिकाणी वंचित बहुजन युवा आघाडी, वंचित बहुजन आघाडी व सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही देशभरामध्ये आंदोलन करत आहोत। आज या ठिकाणाहून आम्ही मागणी करत आहोत, केंद्रीय शिक्षण मंत्री जे आहेत धर्मेंद्र प्रधान, सर्वात प्रथम यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपला राजीनामा दिला पाहिजे। आज देशामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आपला जीव गमावलेला आहे। ज्यांच्या भरोश्यावर पैसे भरून आम्ही शिक्षण घेत होतो, परीक्षा देत होतो, त्यांनीच आमच्या जीवाचा व्यापार केलेला आहे। त्याच्यावरच त्यांनी पैसे कमवलेले आहेत। जर ही शिक्षण व्यवस्था पैसेच कमवायची असेल तर आम्हाला सांगून द्यावं, आम्ही सर्व पैसे जमा करून त्यांना देऊन टाकू। परंतु आमच्या जीवाशी खेळणं हे योग्य नाही आहे। या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्रातील, देशातील सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीमागे आधीपासून उभे होते, यानंतरही उभा राहतील। या ठिकाणी रोहित वेमुल्ला सारख्याने आपला जीव गमावला, त्या ठिकाणी सुद्धा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी लढा उभारला। आज देखील नीटचा पेपर लीक झालेला आहे। आज सुद्धा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर या सर्व विद्यार्थ्यांना धीर देत आहेत आणि त्यांचाच एक भाग म्हणून आज आम्ही या ठिकाणी निदर्शने करीत आहोत। नीटची जी परीक्षा आहे तिचं वेळापत्रक तात्काळ जाहीर करावं, या विद्यार्थ्यांना सुरक्षित असं वातावरण निर्माण करून द्यावं। नीटची परीक्षा UPSCकडे दिली पाहिजे, या मागण्या घेऊन आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करीत आहोत। मागण्या मान्य न झाल्यास पुढची दिशा काय होईल? मागण्या मान्य न झाल्यास पुढची दिशा अशी राहील, वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वामध्ये, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही विधान भवनावर जाणार आहोत। जनतेला हाच संदेश द्यायचा आहे, जे प्रायव्हेट क्लासेस आहेत हे सोडून तुम्ही सरकारी शाळाकडे, सरकारी कॉलेजकडे गेलं पाहिजे आणि एक विद्यार्थी म्हणून आपण स्वतःही जागरूक राहिलं पाहिजे की या देशामध्ये, या राज्यामध्ये काय घटना चालू आहेत। आपण सुजाणपणे, बारीकपणे या सर्व गोष्टीकडे, सर्व बाबींकडे लक्ष दिलं पाहिजे। जिथं काही अनधिकृत प्रकार घडत असेल तात्काळ त्याला वाचा फोडली पाहिजे।
आज देशाची न्यायपालिका म्हणत आहे, इथला युवक झुरूळ झालेला आहे. आज झुरूळ काय असतं या देशाच्या सरकारला एका झुरूळाने दाखविलेलं आहे. त्याचप्रमाणे इथला युवक, इथला विद्यार्थी काय करू शकतो तर हे नरेंद्र मोदीला आपल्याला दाखवून द्यायचं आहे. मध्य प्रदेशातील रीवा येथे जैन आर्यिका माताजी सोबत घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जैन साधू संतेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथील सकल जैन समाज आणि सकल हिंदू संत समाजाच्या वतीने जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात घटनेची निष्पक्ष उच्चस्तरीय चौकशी करावी, तसेच देशभर विहार करणाऱ्या जैन साधू संतांना विशेष सुरक्षा व्यवस्था आणि राष्ट्रीय संत सुरक्षा धोरण लागू करावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी समाजातील विविध पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. जैन समाज हा अहिंसा, शांतता आणि संविधानिक मार्गावर विश्वास ठेवणारा समाज असल्याने संतांच्या सुरक्षेसाठी शासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत अशी भावना व्यक्त करण्यात आली आहे. च्या वतीने छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. बंधूंनो, आपण पाहताय गेल्या काही दिवसामध्ये संत लोकांवर वाहनाद्वारे हेतुपुरस्सर हल्ले केले जात आहेत. जैन समाजाच्या साध्वी रस्त्याने चाललेल्या आहेत, परमेश्वर प्राप्तीसाठी चाललेले आहेत आणि अशा साध्वींना हेतुपुरस्सर रस्त्याच्या किनाऱ्याने चालत असताना सुद्धा त्यांच्यावर गाडी चालवल्या जाते. रस्त्यावर गाडीने ट्रकाने उडवल्यानंतर खाली उतरतो ट्रकवाला आणि त्यांच्याच परत गालामध्ये मारतो. म्हणजे अपमानित करायचं, हेतुपुरस्सर अपमानित करायचं. आपण म्हणतोय संतांची भूमी आहे, संतांच्या भूमीवर संतांनाच अपमानित करण्याचं कुकर्म हे चुकीच्या मानसिकतेचे लोक हेतुपुरस्सर करत आहेत. एखाद्या समाजाला टार्गेट करून हे काम चालतंय. जरी तो एखाद्या समाजाला तुम्ही टार्गेट केलं तरी सुद्धा सर्व संत समाज, सर्व हिंदू समाज या विरोधामध्ये आम्ही निषेध नोंदवण्यासाठी इथे आलेलो आहोत. आमची प्रमुख मागणी आहे, अमित शहाजींना मागणी आहे, आपण ही देवाची भूमी म्हणतो, आपल्या संतांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधामध्ये याच्यासाठी SIT स्थापन करावी. संत सुरक्षा, रस्ता सुरक्षा म्हणून एक समिती बनवावी, ज्याच्या माध्यमातून महानुभाव संप्रदाय असेल, जैन संप्रदाय असेल, सर्व संप्रदाय असेल, सर्व संप्रदायाच्या संतांना रस्त्यावर चालत असताना सुरक्षा दिल्या गेली पाहिजे. बंधूंनो, मराठी भाषेचं विद्यापीठ ज्या गावामध्ये झालं रुद्रपूर येथे, जिहादींकडून तिथे महानुभाव संप्रदायाच्या एका साधूला मारहाण करण्यात आली. CCTV उपलब्ध आहेत. सगळं असताना सुद्धा त्याच्यावर कारवाई झालेली नाहीये. त्यामुळे आमचे सरकारला निवेदन आहे, सर्व हिंदू समाज आता क्षतिग्रस्त झालेला आहे, पळलेला आहे या घटनेमुळे. त्यामुळे सरकारने याची दखल घेऊन या आरोपींवर कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. उसके अगेंस्ट में आज हमने कलेक्टर ऑफिस औरंगाबाद में निवेदन दिया है संभाजी नगर में, और इसके ऊपर से अमित शाह साहब को एक है कि एक पॉलिसी बनाया जाए जिसमें संत सुरक्षा ये भी हुआ है, और जो रेवा में घटना घड़ी है ये एक सोची समझी साजिश है और इसके अगेंस्ट में हम लोगों का सबका निषेध है. इसके ऊपर उन्होंने एक SIT स्थापित करनी चाहिए और उसके ऊपर से जो भी इसके पीछे ऑर्गेनाइज्ड क्राइम जो चल रहा है इसके ऊपर उन्होंने थोड़ा सा एक्शन लेना चाहिए. यही हमारी विनती है. थैंक यू. पेट्रोल डिझेल दरवाढ आणि इंधन टंचाईच्या निषेधार्थ नांदेड शहरात काँग्रेसने अनोखे आंदोलन करत सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय. ITI परिसरात झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच चूल पेटून भाकरी भाजली, तर गळ्यात पेट्रोलच्या बाटल्या आणि मेलोडी चॉकलेटचे हार घालून निषेध नोंदवला. यावेळी बैलगाडीत दुचाकी आणत वाढत्या इंधन दरामुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडल्याचा आरोप करण्यात आलाय. नागरिकांना मेलोडी चॉकलेटचे वाटप करून महागाई विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. इंधन दरवाढ तातडीने मागे घ्यावे आणि इंधन टंचाई दूर करावी अशी मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. 2 महिन्यामध्ये आपण पाहिलं असेल मोदी सरकारच्या वतीनं 4 वेळेस पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झालेली आहे. जवळपास 1 लिटर मागे 7 रुपये लिटर रेट वाढलेला आहे. तरी पण शेतकरी किंवा जे गरजू लोक आहेत त्यांना डिझेल घेण्याची इच्छुक आहेत, पेट्रोल घेण्यासाठी इच्छुक आहेत, परंतु ते अशा पेट्रोल पंपावर उपलब्ध नाही. आज निरोग येत आहे जवळ पेरणी आता जूनच्या
पेरणीच्या पहिल्या आठवड्यात पेरणी होतात शेतकऱ्यांच्या, त्याच्या पहिले शेतकऱ्याला जमिनीची पूर्ण मशागत करावी लागते आणि मशागतीसाठी आज आपण बघत आहोत की बैलगाडी आणि आऊत हे कालबाह्य झालेले आहेत. ट्रॅक्टरवर शेती पूर्ण अवलंबून आहे आणि त्या ट्रॅक्टरला डिझेल उपलब्ध होत नाही आहे, पेट्रोल उपलब्ध होत नाही आहे. त्यामुळे त्याचा निषेध म्हणून आम्ही याच ठिकाणी आज आंदोलन केलं आहे. आम्ही शेतकऱ्यांना डिझेल घेऊन जाण्यासाठी आमच्या ट्रॅक्टरमध्ये डिझेल नाही आहे, गाडीमध्ये डिझेल नाही आहे, म्हणून बैलगाडीमध्ये आम्ही आलेलो आहोत. परंतु इथं सुद्धा डिझेल पेट्रोल पंप उपलब्ध नाही आहे. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि आमचे पंतप्रधान अशा परिस्थितीमध्ये बाहेर देशामध्ये जाऊन मेलोडी चॉकलेट वाढत आहेत, एक हास्यास्पद बाब आहे. आणि या पंतप्रधानांना आम्ही मागणी करतो की आपण राजीनामा द्यावा, ही जबाबदारी स्वीकारू. ते त्यांनी म्हणजे अशी देशामध्ये भीषण परिस्थिती असताना त्यांनी परदेशामध्ये जाऊन मेलोडी चॉकलेट वाढत आहेत. आजपर्यंत मोदी सरकार हे मागच्या 15 वर्षापासून वेगवेगळे जुमले देऊ 15 लाख देतो, हे करतो ते करतो म्हणून चॉकलेट वाढत आहेत. त्याचं एक प्रतिकात्मक म्हणून आम्ही मेलोडी चॉकलेट वाढत केली आहे. कांग्रेस ने एक आंदोलन करा है। आज कांग्रेस ने एक आंदोलन करे वाला है जो महंगाई हुई इस पर। आज नांदेड़ शहर व जिला कांग्रेस कमेटी की तरफ से पेट्रोल डीजल दरवाड़ के उस पर एक आंदोलन रखा गया था, जिसमें हमारे सभी कांग्रेस पार्टी के फ्रंटल सभी नेतागण यहाँ पर उपस्थित थे। आपको एक बात बताता हूँ, पिछले 4 बार से जो कंटिन्यू पेट्रोल डीजल पे 9 रुपये की वाढ़ हुई वाली है, ये पूरे आप देख रहे पूरी जनता को मालूम है। आज पेट्रोल पंप पे इतना बुरा हाल है, कम से कम 1-1 किलोमीटर तक लंबी लाइन लग रही है। जिस तरह से आपको पता है पेट्रोल डीजल ये रेगुलर अपने ज़िंदगी में बहुत ज़रूरी चीज़ है। आज शहर में अगर देखें आप तो इतने पंप है, मगर देखें आप पंप बंद हो गए वाले हैं, लोगों को तकलीफ़ हो रही है। हॉस्पिटल जाने के लिए वाहनों में डीजल नहीं है और हमारे देश के पंतप्रधान बोलते हैं कि भाई घूमना कम करो, और ये बाहर विदेश में जाकर देख रहे हैं आप कि कैसा घूम रहे हैं, और हमको बोल रहे हैं कि सोना मत खरीदो। भाई इनका क्या है, इनके बाल ना बच्चे। अभी हमारी फैमिली है, सुख दुख है, शादी ब्याह को सोना लगता, मतलब ये किस्म की बात कर रहे हैं। और जीडीपी आप देख रहे हैं कितना गिर गया है, आज पैसा अपना गिरते जा रहा है, उसकी फिक्र नहीं है। और आज देश इतना हाहाकार देश में मचा है, शेतकरी कशकरी परेशान है हमारा। प्याज के आज दरबार देखे आप कहाँ गए वाले हैं। आज पेरनी का टाइम आ चुका है, मगर आज पेट्रोल पंपों के ऊपर हमारे शेतकरी कशकरी परेशान हो रहे हैं, लंबे लंबे रान हो रहे हैं, झगड़े हो रहे हैं। कोई मतलब पुलिस के कोई बंदोबस्त नहीं है, डिपार्टमेंट गवर्नमेंट भी इस पर कोई ध्यान दे रही नहीं। इसलिए आज हमने प्रदेश कांग्रेस कमेटी के आदेश के ऊपर, हमारे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाल इनके आदेश के ऊपर, हमने आज नांदेड़ शहर व जिला कांग्रेस कमेटी की तरफ से पेट्रोल डीजल दरबार के ऊपर हमने एक धरने आंदोलन रखा था। चलो, या देशातल्या सर्वात वाईट परिस्थितीतून देश आज सध्या बळीराजा असलेला, जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा असेल, सर्वसामान्य असतील, नोकरदार वर्ग असेल, या महागाईनं प्रचंड होरपळत आहे. आपण बघत असाल की गॅसचे दर असतील, इंधनाचे दर असतील, गेल्या 8 ते 10 दिवसात जवळपास 10 रुपयानं पेट्रोल डिझेल वाढलेलं आहे. आणि एवढे वाढीव दर देऊनसुद्धा आज पेरणीची जून महिना लागतोय पेरणीची लगबग या ठिकाणी सुरू असताना देखील सर्वसामान्यांना त्या ठिकाणी शेती कामासाठी डिझेल त्या उपलब्ध होत नाही. आपण टी व्हीवर बघत असाल, दिवस लोक डबे घेऊन त्या ठिकाणी वाहनं घेऊन लाईनला उभे राहिलेले दिसत आहेत. आणि हीच देशाची सगळ्यात अराजकता या देशात माजलेली असताना देशाचा पंतप्रधान परदेशात जाऊन इकडं देश एवढा हालापेष्टा सहन करत असताना परदेशातल्या राष्ट्राध्यक्षाला त्या ठिकाणी मेलोडी चॉकलेट देतोय, ही खरं तर खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. हा देशातल्या जो सर्वसामान्य या ठिकाणी यातना सहन करतो, या सर्वांचा अपमान या देशाच्या पंतप्रधानानं केलेला आहे. आणि या देशात जेव्हा काँग्रेस आणि UPAचं सरकार होतं त्यावेळेस कच्च्या तेलाचे रेट जे डॉलरमध्ये असतात 140-145 रुपयापर्यंत गेलेले असताना डॉक्टर मनमोहन सिंग साहेबासारख्या एक विद्वान नेतृत्व या देशाला होतं आणि 55 ते 60 रुपयाच्या वर कधी पेट्रोल डिझेलचं दर गेलेलं नाही. आणि मधल्या काळात जेव्हा भाजप सत्तेत आली तेच दर 50 रुपये डॉलरपर्यंत खाली आलेला असताना यांनी त्या पेट्रोल डिझेलवर एक्साईज ड्युटी वाढवून ते रेट 100 रुपयाच्या वर नेण्याचं पाप या देशात केलेलं आहे. आणि आज ते सांगतात की कच्च्या तेलाचे रेट वाढले, याच्यापेक्षा जास्त काँग्रेस UPAच्या काळात सरकार असताना हे रेट होते, पण तरी भाव कधी लोकांचा त्या ठिकाणी कच्च्या वाढला नाही. आता आमची एवढीच मागणी आहे की या जे वाढलेले इंधन दरवाढ आहेत त्वरित कमी करण्यात यावी, गॅसचे दर कमी करण्यात यावेत आणि त्याचबरोबर जे आज पेट्रोल डिझेलची उपलब्धता
शांतता नाही. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं जे पेरणीचं या ठिकाणी काम असताना शेतातल्या शेतकरी त्या ठिकाणी बी बियाणे, खतं, कीटकनाशकं आजही उपलब्ध नाहीत. हे सुद्धा उपलब्ध करून देण्यासाठी त्या ठिकाणी सरकारनं प्रयत्न करावेत. अन्यथा काँग्रेस पूर्ण ताकदीनं सर्वसामान्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरेल. यासाठी हे आंदोलन आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील रायगुडम येथे दुर्दैवी घटना घडली आहे. इंद्रावती नदी परिसरात तेंदूपत्ता पडीवर काम करणाऱ्या मजुरांवर अचानक वीज कोसळल्याने एका मजुराचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. जखमी मजुरांवर भोपाळपट्टणम आणि बैजापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली. मृत आणि जखमी मजूर हे चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाई तालुक्यातील रहिवासी असल्याचं समोर आलंय. घटनेनंतर ठेकेदारांकडून मजुरांसाठी सुरक्षित निवास आणि संरक्षणाची व्यवस्था नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. तसेच स्थानिक आदिवासी मजुरांना काम न देता बाहेरील मजूर आणल्याने नाराजी व्यक्त करण्यात येते. करारानुसार तेंदूपत्ता संकलनाचे उद्दिष्ट पूर्ण न झाल्यामुळे स्थानिक मजुरांवर अन्याय झाल्याचा आरोप करत संबंधितांवर कारवाईची मागणी करण्यात येते. विक्रोळी टागोर नगर येथील क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयात ICU विभाग बंद असून अनेक वैद्यकीय सुविधांचा अभाव असल्याने रुग्णांचे हाल होत असल्याचे निषेधार्थ विक्रोळीकरांच्या वतीने रुग्णालयाच्या आता ICU बाहेर आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी तोंडाला ऑक्सिजन मास्क लावून ICU द्या अशा घोषणा दिल्या. तसेच काही आंदोलकांनी रुग्णालयात बंद अवस्थेत असलेल्या ICU बाहेर खाली झोपून प्रशासनाचा जाहीर निषेध केलाय. बंद असलेले ICU विभाग तात्काळ सुरू करावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. या ठिकाणी क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले सर्वसाधारण रुग्णालय याचं ICU गेले आता जवळजवळ 8-10 महिने झाले बंद अवस्थेमध्ये आहे. कारण याचं जे AC याचं रिन्युएशन करण्यात आलं होतं, परंतु ही रिन्युएशन प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि या ठिकाणी डॉक्टर्स उपलब्ध नाहीये. आता या ठिकाणचे जे अधीक्षक आहेत यांनी अनेक पत्रव्यवहार सुद्धा केले आहे की या ठिकाणी डॉक्टर्स उपलब्ध व्हावे, परंतु हा प्रश्न CMS लेवलचा डेप्युटी म्युन्सिपल कमिशनर आणि ऍडिशनल म्युन्सिपल कमिशनर हेल्थ डिपार्टमेंटचे यांच्या लेवलचा असून हे प्रश्न तिकडनं सुटणार. आणि मध्ये तर सांगण्यात आलं होतं की मुंबई महानगरपालिकेत स्टँडिंग कमिटी नाही, आता स्टँडिंग कमिटी सुद्धा त्या ठिकाणी बसलेली आहे. आरोग्य खात्याचा चेअरमॅन सुद्धा बसलेला आहे. मग ही एवढी दिरंगाई का होत आहे? माझं एवढंच एक म्हणणं आहे की जर तुम्हाला डॉक्टर उपलब्ध करायचे आहे तर कोणत्याही MBBS डॉक्टर किंवा इंटेन्सिव्हिस्ट डॉक्टर्स यांच्या भरोशावर न बसता तुम्ही त्या ठिकाणी जे BMS BMS डॉक्टर आहे की ज्यांनी इंटेन्सिव्हिस्ट हा कोर्स पूर्ण केलेला आहे म्हणजे PGDMS अशा डॉक्टरांना तुम्ही महानगरपालिकेमध्ये संधी द्या. म्हणजे डॉक्टरांचा जो प्रश्न आहे की महानगरपालिकेत भरती होत नाहीये तो प्रश्न पूर्णपणे सुटून जाईल. मी अजून समजून सांगतोय की महानगरपालिकेमध्ये BMS BMS डॉक्टर PGDEMS ज्यांनी केलं आहे अशा डॉक्टरांना ICU मध्ये संधी द्या. कारण हा प्रश्न एकच रुग्णालयाचा नसून हा महानगरपालिकेतील 12 रुग्णालयांचा प्रश्न आहे की ज्या ठिकाणी डॉक्टर्स उपलब्ध नाहीये आणि बराचसा सामना रुग्णांना आणि त्याच्या नातेवाईकांना हा सहन करावा लागतोय. कारण छोटी छोटी गोष्ट झाली या ठिकाणी ICU नसल्यामुळं एखाद्याला मेजर काहीतरी केस झाली की अटॅक आला किंवा स्ट्रोक आला तर अशा वेळेला रुग्णांसोबत रुग्णाच्या नातेवाईकांची सुद्धा राजोडी साईन या ठिकाणी धावपळ होते. आणि जसं सीझन आता येत चाललंय त्या ठिकाणी बेड सुद्धा अवेलेबल नाहीये. आणि पावसाळी सीझन ज्या वेळेला येणार ज्यावेळेला मलेरिया डेंग्यू यासारखे साथीचे आजार वाढतील अशा वेळेला जनरल वॉर्डमध्ये सुद्धा बेड नाहीये. तर या गोष्टीकडे महानगरपालिकेने मुंबईच्या महापौर आणि नगर विकासचे खाते आणि मुख्यमंत्री यांनी जातीने लक्ष घालावं जेणेकरून लोकांना आरोग्य सुविधा ही व्यवस्थित चांगल्या पद्धतीने भेटेल. विक्रोळी टागोर नगर मधील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले सर्वसाधारण रुग्णालयाचा ICU मागील 1.5 वर्षापासून बंद आहे. महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासन जर त्यांच्याकडे जर का पैसे जर का नसतील डॉक्टरांना पगार देण्यासाठी तर विक्रोळीतली जनता एक एक रुपया काढून त्या डॉक्टरांना त्यांचा मोबदला त्यांचा पगार हा देईल याची नोंद शासनाने घेतली पाहिजे. की जर तुमच्याकडे जर का पैसे नसतील, तुमच्याकडे नगरसेवकांना फंड द्यायला तुमच्याकडे पैसा आहे, तुमच्याकडे आमदारांना फंड द्यायला पैसा आहे, तुमच्याकडे खासदारांना द्यायला पैसा आहे, पण साधा महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये एखाद्या डॉक्टरला अपॉइंट करण्यासाठी तुमच्याकडे त्याला पगार देण्यासाठी पैसे नाहीये. ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे. अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? ICU द्या, ICU द्या. ठाणे ST डेपोतील प्रवासी सुविधांच्या दुरावस्थेवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. माजी खासदार राजन विचारे आणि जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी डेपोची पाहणी करत विविध समस्यांकडे लक्ष वेधले.
पाहणी दरम्यान पिण्याच्या पाण्याची अपुरी व्यवस्था, बंद पडलेले पंखे, अस्वच्छ परिसर आणि प्रवाशांसाठी अपुऱ्या सुविधा आढळून आल्याचा दावा त्यांनी करण्यात आला आहे. महिला शौचालयात शुल्क आकारणी तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या स्मार्ट कार्ड प्रक्रियेत गैरसोय होत असल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला. दरम्यान गळक्या बसची दुरुस्ती, नवीन बस उपलब्ध करून देणे, वाढीव तिकीट दरांचा पुनर्विचार आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली. 15 दिवसात सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शिवसेनेकडून देण्यात आला आहे. हा जवळजवळ मला वाटतं 60 ते 70 वर्षापूर्वी बांधलेला आहे. म्हणजे आम्ही त्यावेळेस लहानपणी शाळेत जायचो तेव्हा ते मला वाटतं त्यावेळेचं बांधकाम, आणि तुम्ही बघितलं त्यानंतर एक पैशाची सुविधा त्या ठिकाणी दिलेली आहे. आज तुम्ही बघितलं तर ठाणे जिल्ह्यामध्ये जेवढे एसटीचे हे आहेत, बाबा आदम जमान्यापासून फक्त जे सर्व बसस्थानक आहे त्यांना कुठलीही सुविधा नाही, पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. त्या ठिकाणी जे टॉयलेट आहेत महिलांना मोफत त्या ठिकाणी हे आहे, आणि त्या ठिकाणी तो कॉन्ट्रॅक्टर जे स्वच्छतागृह आहे त्या ह्याच्यामधला कॉन्ट्रॅक्टर महिलांकडून पैसे घेतो, आणि हे झोपलेले आहेत इथले मॅनेजर. आज इकडची अवस्था बघितली, ज्येष्ठ नागरिकांकडून 200 रुपये घेतले जातात, 500, आणि ते ऍक्च्युली तसं बघितलं तर फ्री आहे. तुम्ही ऑनलाईन करा ना. तुम्ही मला जर हे जमत नसेल तर किती वेळ लागतो त्याला? आधार कार्डची प्रोसिजर पण तुम्हाला माहिती आहे. आधार कार्ड आपल्याला 2 ते 3 दिवसामध्ये आधार कार्ड मिळू शकतो. 3 महिने झाले त्या ठिकाणी नागरिक लाईन लावून तिथे उभे आहेत. तिथे पिण्याच्या पाण्याची सोय नाही, बसायची सोय नाही, पंख्याची सोय नाही, तिथे टॉयलेट नाहीये, आणि अशा अवस्थेमध्ये आज हा एसटी महामंडळाचा जो कारभार चालू आहे या ठिकाणी आपल्याकडे तुम्हाला माहिती असेल आपल्याकडे 2 मंत्री आहेत. एक तर मुख्यमंत्री होते, दुसरे इथले परिवहनचे मंत्री आहेत. त्यांना टेस्ला गाडी पोळा बिराला घ्यायला त्यांना हे आहे, टेस्ला गाडीसाठी आहे, पण एसटी महामंडळासाठी ज्या काही सुविधा द्यायसाठी त्यांना तेवढा वेळ नाहीये, कारण ते मोठ्या ह्याच्यामध्ये कामामध्ये व्यस्त आहेत. आज तुम्ही बघितले असेल, आज या परिस्थितीमध्ये आज तुम्ही बघितलं असेल की या सर्वात महत्वाचं असं स्टेशनचं हे आहे. या ठिकाणी त्यांनी काहीतरी मला वाटतं एक 3 ते 4 वर्षापूर्वी भूमिगत पार्किंगचा प्रपोजल या ठिकाणी मंजूर केलं होतं, आणि ते सुद्धा अजून त्याचं काय नाही. परिवहनच्या बसेस ह्या वरती तिकडे पार्किंगला लावतात, इकडे झाल्यानंतर साठीच वरती. आज परिवहनच्या आमच्या डेपोला इथे पार्किंगसाठी जागा सुद्धा नाहीये, साठीच वरती पूर्णपणे लाईन लागलेली असते. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर बघितलं तर वंदना टॉकीज नेहमी पाण्याखाली असतो साहेब. त्यानंतर आमचं त्या ठिकाणी एसटी वर्कशॉपची तर जागा मला वाटतं बिल्डरच्या घशात घातलेली आहे. तिथे वर्कशॉपसाठी वसाहत तिकडे या आमच्या कर्मचाऱ्यांसाठी त्या ठिकाणी वसाहत तिकडे होती, ती काढून त्या ठिकाणी एका बिल्डरच्या घशात घालण्याचं काम त्या ठिकाणी झाडं कापून मोठमोठी झाडं कापली जाते. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर बघितले असेल एसटी महामंडळाचे आज आम्हाला ते कर्मचारी भेटले होते, ते सांगत होते आम्हाला काही भत्ते आमचे बाकी आहेत. कोरोना काळामध्ये या मंडळीने काम केलं, त्याचा सुद्धा अजून भत्ता मिळालेला नाही. आणि आज तुम्ही बघितलं तर महागाई भत्ता मिळालेला नाही. असे कित्येक त्यांचे प्रश्न आहेत. आज तिकडे बघितलं असेल कर्मचारी आहेत ते जुन्या धोकादायक इमारतीमधून काम करत आहेत. कधी ते स्लॅब कोसळेल सांगता येत नाही. त्याबरोबर मला वाटतं प्रवासी सुद्धा त्यामध्ये दगावतील, ज्येष्ठ नागरिक असतील किंवा महिला असतील किंवा लहान मुलं असतील. अशा पद्धतीने संबंध तुम्ही बघितलं असेल, हे संबंध वाटोळं करण्याचं काम या माध्यमातून हे सरकार करते. या ठिकाणी दुर्दैव आहे या ठाण्याचं. या ठाण्याला मुख्यमंत्री सुद्धा राबले होते, या ठिकाणी परिवहन मंत्री सुद्धा या ठिकाणी आहेत, परंतु आज संबंध ठाणे जे आहे हे बेदखल झालेले आहे. आणि या ठाण्यामध्ये तुम्ही आज जर बघितलं असेल या संबंध तुम्ही एसटीचा जो कारभार बघितला असेल ते मला वाटतं त्यांना वेळ नाहीये, आणि मला वाटतं त्यांना घरी बसवायला पाहिजे. या निमित्ताने मी त्यांना इशारा देतोय की आज जर या 15 दिवसामध्ये हे जर व्यवस्थित झालं नाही तर मला असं वाटतं की या ठिकाणी परत एकदा आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावं.